ती आहे बायको, ती आहे आई, ती आहे खेळाडू आणि ती आहे महावितरणची वरिष्ठ तंत्रज्ञ। ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ती समर्थपणे पेलतीये। कोण आहे ती पाहूयात। वसुली ते मेंटेनन्स असं सगळंच काम ती करते। ती खांबावर चढून विजेच्या तारा जोडते। काम जोखमीचं, पण ती ते करते आत्मविश्वासानं। उषा जगदाळे बीड मधल्या कडा या ठिकाणी ती महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहे। उषा जगदाळे हिने खेळात सुवर्ण, रजत आणि कांस्य अशी एकूण 11 पदकं मिळवली आहेत। पण घरची यथातथा परिस्थिती असल्यानं वडिलांनी तिचं लग्न करून दिलं। पण उषा हार मानणाऱ्यांमधली नव्हती। महावितरणमध्ये तिनं नोकरीसाठी अर्ज भरला। तिची निवडही झाली। वायरमनच्या प्रशिक्षणासाठी तिला 1 वर्ष लातूरला जावं लागलं। त्यानंतर महावितरणमध्ये ती रुजू झाली। खो खो खेळाच्या बळावरच तिनं महावितरणमध्ये ज्युनियर टेक्निशियन पदावर कामाची संधी मिळवली। इकडे फॉर्म भरल्यानंतर महावितरणमध्ये एकदा लागले ना, मग नंतर कामाची रोज सवय झाली आणि आता हे लोकांसोबत पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन ही काम करण्याची सवय झाली। मग पोलवर चढणे, हे लोकांच्या तक्रारी वगैरे वगैरे हे सगळं म्हणजे असं आहे का काही वाटत नाही। आता सवय लागलेली ना, त्यामुळे काहीच वाटत नाही। वसुली करणे, बिल वाटणे किंवा फ्यूज कॉल, लोकांच्या तक्रारी, मेंटेनन्सचे कामं पूर्ण मी शक्यतो जवळपास सगळे कामं हँडल करते। कडा या ठिकाणी महावितरणमध्ये काम करणारी ती पहिली महिला आहे। वसुलीच्या वेळी तिच्यासोबत असणाऱ्या पुरुष सहकाऱ्यांना तिची मोठी मदत होते। सध्याचा काळ वसुलीचा आणि नेमकी कडा या उषाच्या युनिटमध्येच मोठ्या प्रमाणात वसुली झाली आहे। आमच्याकडे महिला कर्मचारी जी आहे ती घरोघरी जाऊन प्रत्येक ग्राहकासोबत जाऊन टच होते। त्यांची काय समस्या आहेत, काय नाही, सर्व चेक करते। त्याच पद्धतीने ब्रेकडाऊन झाल्यावर फॉल्ट काढणे, या सर्व गोष्टी महिला कर्मचारी असून ती आदर्श देण्यासारखे काम करते। तसं पाहिलं तर मॅडम पहिलेच लेडीज कर्मचारी टेक्निकल फील्डमध्ये पहिला आलेले आहेत। काड्या युनिटला तरी आल्यापासून त्यांचं काम भरपूर चांगलं आहे। त्यांच्या कामावर अधिकारी खुश आहेत, आम्ही सहकारी म्हणून आम्ही पण चांगले त्यांच्यावर खुशच आहेत। आमच्या ज्युनियर जरी असल्या तरी आमच्या बरोबरीने 100% काम करतायत, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। मिळालेल्या संधीचं उषानं धाडसानं सोनं केलंय। कडा शहरातल्या कोणत्याही खांबावर नादुरुस्त झालेल्या तारा दुरुस्त करताना तिला पाहिलं की नागरिकही तिच्या धाडसाचं कौतुक करतात। उषाला तिच्या कुटुंबाचीही मोलाची साथ लाभलीय। ग्रामीण भागात अजूनही मुलींना चाकोरीबद्धच काम करू दिलं जातं, पण अशा कुटुंबांसाठी आणि अशा मुलींसाठी उषा आदर्शच म्हणावी लागेल। बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।